भैया विठरायवाडी येते ना आणि मित्रांनो विठरायवाडी येते भैयाने कॉल केलेला होता घरामध्ये साप आलेला आहे आणि रेस्क्यू पहा बॅटरीने काय ऐकत नाही काय तर खाल्लेलं आहे तवाशी इकडे मांजराच बघितला त्याला बाहेर काढायचं आणि मित्रांनो बिनविषारी सर्प आहे नाग आहे असं वाटलेलं होतं विठरायवाडीचे मामा आहेत मामा कसला आहे साप का सापच साप म्हणजे सापच बाकी काय माहितच नाही साप आहे म्हणजे सापच आहे काढा ती भरणी कुठली भरणी खाली आहे खाली काढा हो मामा तुम्ही मी सांगतोय काढा सगळं काढा काय करतोय खातोय काय तो बघू हा सावकाश काढा काय घेऊ नका त्याला धाड धाड करून काय करायचं असला बिनविषारी साप ओळखता आले पाहिजे नाग आहे की मन्यार आहे कोणता साप आहे साप ओळखला तर बरं तुम्ही असला साप म्हणजे वडा मामा ते नाग आहे नाग नवा कुठला आहे मग मित्रांनो जो की मुद्रांची तस्करी करून घरातच राहणारा हा तस्कर जातीचा साप आहे सुंदर आणि देखणा बायकांचे दागिने असतात गळ्यामध्ये तशी त्याची नक्षी आहे त्याचे डॉट जवळून दाखवलेत हा उंदरं खाऊन शेतकऱ्यांना मदत करणारा साप आहे याच्यापासून कोणाला काहीही धोका नाही तब्बल 8-9 किलोमीटर 10 किलोमीटर विठरायवाडी म्हणून गाव आहे आणि किचनमध्ये आलेला होता प्रत्येक वेळी हा साप घरामध्येच सापडतोय घरात उंदरं खातोय लोक साप म्हणून त्याला भेटतात घरात आला तर त्याला सुरक्षित पकडणं गरजेचं आहे सुंदर असा अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे जो की उंदरं नष्ट करतोय नशीब या मामांचं मामाने ओळखला आता नाग नाही बरोबर आहे पण एवढं तुम्हाला कन्फर्म होतं की तो बिनविषारी साप आहे चावला तर त्याच्यापासून काहीही धोका नाही हा चावला तर काय होणार आहे काहीही होत नाही काय नाही मामा त्या सापात हे उगं खुरपा आणलंय आणायचं म्हणून हातात धरला तरी पण काय फक्त भीती आहे तुम्हाला फक्त तुम्हाला वाटतोय हा त्याने किती तर कष्टातून हे भक्ष्य धरलंय किती कष्ट केलं असेल सांगा त्याने इतकं त्यानं वाईट खाल्लंय मामा की त्याचं पोट सुद्धा फाटलंय जवळ येऊन बघा हो का काय खाल्लंय बघा पोट सुद्धा असं फाटलंय तुमच्या आलं लक्षात मित्रांनो इतकं भक्ष्य त्यानं खाल्लंय की पोट फाटेल असं म्हणजे सापांना अक्कल नावाची चीज नाही पोट इथं त्याचं किती फाटलंय हे बघा त्याला लोड झालंय एकदम काय बघा की किती खाल्लंय आजी काय करणार आहे ते भ्या वाटून काय करायचं तुम्ही शान झाला पाहिजे ना पोट फुगलंय ना व फाटायच्या खायला आले नाही ताई काही तो साप काही करत नाही तुम्हाला आलं लक्ष तो चावला असता ना मला धरलाय म्हटल्यावर तो चावला असता जो की तस्कर साप आहे उंदरं खाऊन शेतकऱ्याला मदत करणारा मामा त्याला पिशव्या आणा आणि सुंदर या सापाला जीवदान दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यानं भरपूर असं खाल्लेलं आहे त्याला कुठं तर चांगल्या ठिकाणी रिलीज त्यात मरील ताई वायरस पिशवी द्या आपल्याला प्लास्टिकची पिशवीत घालून आवड म्हणजे जो की मित्रांनो हा भरपूर असं खाल्लं नाही बिनविषारी साप आहे 100 सापाच्या जाती आहे त्या माणसात कसं 100त एक बाद असतंय तसं विषारी साप नाग म्हणण्यावर गोनस पुरते 4 विषारी साप सोडले तर हे बिनविषारी साप आहे त्याच्यापासून काही कुणाला धोका नाही मामा आलं लक्षात हा चाव म्हटलं तर चावत नाही मला नवं
तुम्हाला पण चावत नाही, हात लावायचा नाही. बघा, नाही चावत. हा फक्त तुम्हाला भीती राहते आणि माणसाने भीती राहते. हा तस्कर साप आहे, व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवलेला आहे मित्रांनो. याला कोणी मारू नका, सर्वात गरीब साप आहे. होत आहे, हा माझीच आहे मुलगी ताई श्रद्धा. आणि हा बिनविषारी साप येतोय. श्रद्धा वाजून उठली ना, हातून हात. काय पाहिजे काय हक्क मारले. आणि मित्रांनो, हा तस्कर साप येतो, याचे डॉट ओळखा. असे साप ओळखायला शिका, तुम्हाला धोका होणार. नाग म्हणण्यावर गोनस पुरसे, ते 4 साप ओळखता आले की असे बिनविषारी साप मानवी व्यवस्थित आल्यावर वाचतात. हे विठुरायवाडीचं कुटुंब आहे. यांचं काय नाव आहे घर मालकांचं? आनंदा इंगळे म्हणून आहेत. त्यांचं शतश अभिनंदन विठुरायवाडीचे. त्यांनी हा साप मानवी व्यवस्थित म्हणजे की घरात किचनमध्ये आल्यामुळं वाचवलेला आहे. याला सुरक्षित आपण त्याच्या अधिवासात सोडू. यानं भक्ष्य प्रमाणाच्या वर खाल्ल्यामुळं तो तसा झालेला आहे. काय नाही, तो घरातच राहतोय, तो बाहेर राहत नाही. ताई साप तुमच्या लक्षात आलं? तो बाहेर राहतच नाही, रानात उसात असा फिरत नाही. हा घरातच उंदरं खाऊन राहतोय आणि त्याला उंदरं खायला फार आवडते. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजोबा त्याला बांधा. हा, शेतकरी गच्च झाली पाहिजे तर भैया, कळलं? साप कवा वाचणार? ही बिनविषार, आता बिनविषार आहे हे तुम्हाला पण लक्षात आलं ना, की याच्यापासून धोका नाही. ह्यांच्या पायात जरी गेला असता तर तुमची BP खाली झाली असती. भिवून तुम्ही घायला आला असता ना. सर्प मित्रांनी एवढंच काम करायचं आहे भैया, आपण गारुडी नाही. तुम्ही स्ट्रॉंग झाला पाहिजे. साप चावला कोणीही मरत नाही मामा. दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये औषध आहे, हां भिवूनच मरत्यातलं, कळलं? आता तुमच्या लक्षात आलं. आणि इथंच हा व्हिडिओ थांबव.